कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी पुन्हा एकदा वातावरण तापण्याचे चिन्ह दिसत आहेत। बकरी ईदच्या दिवशी दुर्गडी किल्ल्याच्या पायथ्याशी रस्त्यावर होणारे नमाज पठण बंद करण्यात यावे, तसेच हिंदूंना दुर्गडी मंदिरात प्रवेश द्यावा या मागणीसाठी भाजप आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत मागण्या मांडल्या। जर हिंदूंना दुर्गडी किल्ल्यावर प्रवेश नाकारला तर बकरी ईदच्या दिवशी किल्ला परिसरात हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। दरवर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते, मात्र यंदा शिवसेना पाठोपाठ भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनीही आंदोलनाची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। काय सांगाल, जेसीबी साहेब भेटले आपण काय विषय? जय श्रीराम। तुम्ही पाहिला असेल, यूपी असेल, पश्चिम बंगाल असेल, प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरती नमाज पढण्याला बंदी केलेली आहे। त्याच धर्तीवरती आम्ही सुद्धा माननीय उपायुक्त साहेबांना निवेदन दिलं की दुर्गाटीच्या इथे जे रस्त्यावरती नमाज पठण करतात आणि आजूबाजूच्या सर्व हिंदू लोकांना त्याचा त्रास होतो, तर तुम्ही कृपा करून त्यांना त्यासाठी बंदी आणावी। आणि तिथे जे आमच्या हिंदूंचं देवीचं मंदिर आहे, मागील 6 महिन्यापूर्वीच हिंदूंच्या बाजूने तो निकाल लागला होता, तरी आम्हाला तिथे आरतीला जाण्यासाठी त्या दिवशी बंदी असते, तर आम्ही त्या दिवशी बाहेर हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्राचं पठण करण्याचं आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।